ह्या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेटर हा टॉपिक कव्हर करणार आहोत. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे जावामधला. फर्स्ट ऑपरेटर काय आहे? ऑपरेटर एक सिम्बॉल आहे तो. म्हणजे फॉर एक्झाम्पल पण 10 प्लस 20 तर ह्याच्यामध्ये 10 आणि 20 हे काय झाले? व्हॅल्यू झाल्या. करेक्ट? तर 10 अँड 20 हे काय झाल्या? व्हॅल्यूज. आणि ह्यात प्लस काय झालं? हे प्लस हे ऑपरेटर झालं. आपण ह्यालाच म्हणतो ऑपरेटर. आता फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये 10 प्लस 10 इंटू 40. मग ह्याच्यामध्ये 10 आणि 40 हे काय झाले? व्हॅल्यू झाल्या. करेक्ट? व्हॅल्यूज. आणि ह्यात ऑपरेटर काय झालं की मल्टिप्लिकेशन. करेक्ट? हे स्टार हे ऑपरेटर आहे ह्याच्यामध्ये. तर ह्यालाच म्हणतो ऑपरेटर. आणि आपण फॉर एक्झाम्पल ह्याला असं पण लिहू शकतो. तर आता फॉर एक्झाम्पल इंट ए इज इक्वल टू 10 आणि इंट बी इज इक्वल टू 20. करेक्ट? तर आता ह्याच्यामध्ये ए डिवायडेड बाय बी. तर ह्याच्यामध्ये ए आणि बी काय झालं? ए आणि बी व्हेरिएबल झालं. व्हेरिएबल. आणि डिवायडेड बाय काय झालं? डिवायडेड बाय सिम्बॉल हा काय झालं? हा झाला ऑपरेटर झाला. करेक्ट? आपण व्हॅल्यूज आणि व्हेरिएबलला व्हॅल्यू ॲज इन व्हेरिएबलला आपण ऑपरँड म्हणलं तरी चालतं. ऑपरँड हा कीवर्ड व्हॅल्यू आणि व्हेरिएबल ह्या दोन्हीसाठी वापरला जातो. कन्फ्यूज व्हायचं नाही. ऑपरँड हा कीवर्ड युनिक वाटतोय, पण हा युनिक म्हणजे व्हेरिएबल आणि व्हॅल्यूलाच ह्याला ऑपरँड म्हणलं तरी चालतं. आता ह्याच्यामध्ये काय झालं? फॉर एक्झाम्पल 10 आणि 20 मध्ये जी व्हॅल्यू आहेत त्याला ऑपरँड म्हणायचं आणि जे प्लस सिम्बॉल आहे त्याला ऑपरेटर. आता ह्याच्यामध्ये 10 आणि 40 हे काय झाले? ऑपरँड झाले. करेक्ट? आणि ह्याच्यामध्ये जी मल्टिप्लिकेशनचं साईन आहे ते काय झालं? ते झालं ऑपरेटर. करेक्ट? आणि ह्याच्यामध्ये ए आणि बी हे काय झाले? ऑपरँड झाले. आणि डिवायडेड बाय सिम्बॉल काय झालं? ऑपरेटर झालं. करेक्ट? तर ह्यालाच म्हणतो आपण ऑपरेटर ह्याच्यामध्ये. मग ऑपरेटरची डेफिनेशन काय आहे ह्याच्यामध्ये? तर ऑपरेटर आर स्पेशल सिम्बॉल यूज टू परफॉर्म ऑपरेशन्स ऑन व्हेरिएबल्स अँड व्हॅल्यूज अँड प्रोड्यूस द रिझल्ट. आता प्रोड्यूस म्हणजे रिझल्ट म्हणजे काय? की आता सपोज 10 प्लस 20 इक्वल टू काय येणार? ऑब्विसली 30 रिटर्न रिझल्ट करणार ना, 30 रिझल्ट शो करणार. तर त्याला म्हणतात प्रोड्यूस रिझल्ट. करेक्ट? तर आता फॉर एक्झाम्पल आता ए आणि बी काय झालं ह्याच्यामध्ये? ए आणि बी ऑपरँड झालं. करेक्ट? आणि ॲम्पल साइन काय झालं? ॲम्पल साइन हे ऑपरेटर झालं. करेक्ट? तर हे आहे ऑपरेटर. आता ह्याच्यामध्ये काय आहे की डिफरंट टाईप्स आहेत ऑपरेटरच्या टाईप्स. तर त्यामधली फर्स्ट टाईप काय आहे की अरिथमॅटिक.
अरिथमेटिकल ऑपरेटर. त्याच्यामध्ये काय काय येणार आपलं? प्लस येणार, मायनस येणार, मल्टिप्लिकेशन येणार, डिव्हिजन येणार आणि मॉड्यूल येणार. हे येणार. सेकंड टाईप कोणची? असाइनमेंट ऑपरेटर. ह्याच्यामध्ये कोणचे ऑपरेटर येणार? इक्वल ऑपरेटर येणार, प्लस इक्वल, नंतर सबट्रॅक्शन इक्वल. करेक्ट. थर्ड काय आहे की कंपॅरिझन. कंपॅरिझन त्यामध्ये काय येऊ शकतो? डबल इक्वल, व्हॅल्यू जे आपण कम्पेअर करतो ते येणार. नॉट इक्वल, नंतर काय येऊ शकतं त्यामध्ये? ग्रेटर दॅन येऊ शकतं, नंतर लेस दॅन येऊ शकतो, नंतर लेस दॅन इक्वल, नंतर ग्रेटर दॅन इक्वल. हे ऑपरेटर येऊ शकतात. आता फोर्थ टाईप कोणची? लॉजिकल ऑपरेटर. आता लॉजिकल ऑपरेटर म्हणजे काय की त्यामध्ये डबल अँपल साइन येणार, पाईप सिम्बॉल येणार आणि नॉट इक्वल, नॉट सिम्बॉल येणार त्यामध्ये. ही कशामध्ये येणार? लॉजिकल ऑपरेटरमध्ये.